आर डी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मेथीच्या पुऱ्या। तर चला सुरुवात करूया। मेथीची भाजी घ्यायची आहे, ती चांगली धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्यानंतर आपण कढईमध्ये टाकणार आहोत। तुम्ही तेल टाकून परतून घेऊ शकता किंवा तशीही परतून घेऊ शकता। चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। मेथीची भाजी परतून होईपर्यंत आपण पिठाची तयारी करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकलंय। त्यामध्ये जिरा आणि ओवा टाकणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये मिरची, आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपण परतून घेतलेली मेथीची भाजी त्यामध्ये टाकणार आहे। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण उकडलेला बटाटा टाकणार आहे। सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून ते मळून घेणार आहे आणि त्याचा एक पिठाचा गोळा तयार करणार आहे। छान प्रकारे आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि चांगल्या प्रकारे आपण मळून घेणार आहे, त्यामुळे हाताला ते जास्त चिटकणार नाही। ते झाल्यानंतर त्यातून थोडासा गोळा आपण तोडून घेणार आहे आणि तो गोल करून आपण पिठामध्ये थोडासा बुडवून आपण लाटून घेणार आहे। आपण थापून करू शकता किंवा लाटूनही करू शकता, आपल्या आवडीप्रमाणे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लाटून घेते आहे। अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे। त्यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवलंय। तेल गरम झाल्यानंतर आपल्या पुऱ्या आपण त्यामध्ये सोडणार आहोत आणि चांगल्या तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या किती छान फुगलेल्या आहेत। दोन्ही साइडने चांगल्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तळून झाल्यानंतर त्या पुऱ्या आपण काढून घेणार आहे। त्याच तेलामध्ये आपण बाकी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहेत। आपल्या तयार आहेत मेथीच्या भाजीच्या पुऱ्या। तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहेत। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आर डी रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।